शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखांची आज बैठक। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन। मुंबईतील शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांची बैठक दुपारी 2 वाजता पार पडणार। बैठक नेट पेपर फुटी प्रकरणी तिन्ही मनीषांच्या मालमत्तेची चौकशी होणार। पेपर फोडून मालमत्ता खरेदी केल्याचा संशय। सीबीआयकडून तिघींच्या मालमत्तेची चौकशी होणार। शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। देवगिरी बंगल्यावर घेतली भेट। मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट घेतल्याची खोतकरांची माहिती। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक। सोलापुरात काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन। खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। सिंधुदुर्गातील समुद्री पर्यटन आजपासून बंद। आजपासून 31 ऑगस्टपर्यंत समुद्री पर्यटन। मान्सून काळात समुद्री पर्यटन बंदीचा आदेश। इंधन दरवाढीचा एसटीला फटका। महिन्याला 50 लाखांचा वाढीव खर्च। एसटीच्या तिकिटाचे दर वाढवण्याची शक्यता। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार। संगमेश्वरच्या सोनी पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये 15 जूनपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होणार। पावसाळ्यात वाहतूक कोंडीतून सुटका होणार। उत्तर महाराष्ट्रात पाणी टंचाईच्या झळा तीव्र। नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये पाणी टंचाई। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा। नाशिक जिल्ह्याचा पाणी प्रश्न सर्वाधिक गंभीर। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई। 354 गावांमध्ये पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती। 2,12,000 लोकांना पाणी टंचाईचा फटका। संभाजीनगरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले। पावसामुळे नागरिकांची तारांबळ। झाडांच्या फांद्या तुटून पडल्यानं अडथळा। पश्चिम रेल्वेकडून अतिक्रमण विरोधामध्ये कारवाई। गोरेगाव मालाड हार्बर मार्गासाठी कारवाईमध्ये 26 पक्की बांधकामं जमीनदोस्त। 1,500 चौरस मीटर जागेवर अतिक्रमण। शालेय साहित्य 20 ते 25% महागलं। आर्थिक गणित जुळवण्यासाठी पालकांची कसरत। शालेय साहित्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ। पालकांवरील खर्चाचा भार वाढला। विदर्भातील उष्णतेची लाट कायम। विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी। ब्रह्मपुरीमध्ये सोमवारी 47.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मान्सूनबाबत आनंद वार्ता। विकेंडला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज। तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मोसमी वारे तळ कोकणामध्ये प्रवेश करणार। वाढलेल्या तापमान आणि इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याला महागाईचे चटके। शेपू पालक जुडी 40 रुपयांना। फरसबीनं गाठला 200 रुपयांचा टप्पा। चांगला पाऊस पडेपर्यंत दर चढेच राहणार।